चला बाकी चला बाकीचे तिकडे चला चला धुळे स्थानिक स्वराज्य संस्थेची जी निवडणूक झाली आणि आज मतमोजणी होती। या मतमोजणीमध्ये याआधी आदरणीय गिरीश भाऊ, चंद्रकांत दादा, देवेंद्र फडणवीस, जयकुमार रावळ आणि डॉक्टर सुभाष भामरे यांच्या सर्वांच्या मेहनतीने, जसं गिरीश भाऊंनी सांगितलं होतं का काँग्रेसवाले 100च्या वर जाणार नाही आणि ते आज परत धुळ्यात सत्य झालं आणि आदरणीय अमरीशभाई हे 332 मतांनी आणि काँग्रेसला 98 मतं असे पडले आणि 332 मतांनी आमचा विजय झाला। आणि हा विजय हा आदरणीय मोदी साहेबांचा विजय, जनतेने आणि सर्व नगरसेवकांनी यांनी सर्वांनी भारतीय जनता पार्टीवर भरोसा करून आणि जे अमरीशभाईंना इतक्या मताधिक्याने निवडून दिलं त्याबद्दल सर्व नगरसेवकांचं मी अभिनंदन करतो। आणि परत या महाराष्ट्राच्या सरकारला हे दाखवून दिलं का भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही आणि 6 जागा ज्या आहेत या महाराष्ट्रात त्याच्यातनं 6च्या 6 जागा आम्ही निवडू ही तर सुरुवात आहे। आज पहिल्या जागेत निवडून आम्ही हा 6 जागांचा विजयश्री चालू केलेली आहे आणि 2 दिवसाच्या आत म्हणजे आज आणि उद्या काउंटिंग चालेल तर आज रात्रीपर्यंत उशिरा किंवा उद्या सकाळपर्यंत त्या 5 जागा भारतीय जनता पार्टी जिंकेल असा मला भरोसा आहे आणि विश्वास आहे। भाऊ प्रमाणपत्र घेऊ दे ना एक 2 मिनिट जाऊन घेऊ। ओके 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 दादा संजू 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 सरजी मागे संजू काका एक मिनिट मोबाईल मागे भूषण हो 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 सरकार मागे मागे सर अध्यक्ष या सर्वांनी प्रेसिडेंट, मेयर, उपमेयर त्यांच्याबरोबर राहणारे सगळे पदाधिकारी, जिल्हा परिषदचे अध्यक्ष त्यांचे पदाधिकारी यांनी फार मनापासून काम केलेलं आहे। कोणाचं नाव राहिलेलं तर माफी मागतो। सर्व मतदारांनी फार मनापासून मदत केली आणि त्यामुळे आज रोजी हे दिवस आम्हाला मिळालेले आहे। मी निवडून आलो त्याबद्दल परत त्यांचे सर्वांचे ज्यांनी मला मतदान केलं त्यांच्या मी आभारी। महाविकास आघाडीचं सरकार साहेब आता ह्याच्याबद्दल मी काय बोलू शकतो? मी इतकंच सांगू शकतो की भारतीय जनता पार्टीचा विजय झाला आहे, इतकंच मी सांगतो। भाईसाहेब आपल्याला आधी सर्वांनी प्रेम केलं आहे, खास करून आमचे सर्व पदाधिकारी, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ता एक साथ एक मनाने एक जोशने लागले आणि त्यामुळे जास्त मतदान मला मिळालं। धुळे महापालिकेत भाजपची सत्ता आहे असं सगळे कामामध्ये जे काही त्यांना अडचण येत असेल त्याच्या सर्व कामामध्ये मी मनापासून त्याच्याबरोबर। अध्यक्ष या सर्वांनी प्रेसिडेंट, मेयर, उपमेयर त्यांच्याबरोबर राहणारे सगळे पदाधिकारी, जिल्हा परिषदचे अध्यक्ष त्यांचे पदाधिकारी यांनी फार मनापासून काम केलेलं आहे। कोणाचं नाव राहिलेलं तर माफी मागतो। सर्व मतदारांनी फार मनापासून मदत केली आणि त्यामुळे आज रोजी हे दिवस आम्हाला मिळालेले आहे। मी निवडून आलो त्याबद्दल परत त्यांचे सर्वांचे ज्यांनी मला मतदान केलं त्यांच्या मी आभारी। महाविकास आघाडीचं सरकार साहेब आता ह्याच्याबद्दल मी काय बोलू शकतो? मी इतकंच सांगू शकतो की भारतीय जनता पार्टीचा विजय झाला आहे, इतकंच मी सांगतो। भाईसाहेब आपल्याला आधी सर्वांनी प्रेम केलं आहे, खास करून आमचे सर्व पदाधिकारी, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ता एक साथ एक मनाने एक जोशने लागले आणि त्यामुळे जास्त मतदान मला मिळालं। धुळे महापालिकेत भाजपची सत्ता आहे असं सगळे कामामध्ये जे काही त्यांना अडचण येत असेल त्याच्या सर्व कामामध्ये मी मनापासून त्याच्याबरोबर। सगळे लोकांनी मला ह्या विधान परिषदमध्ये तिकीट दिली, उमेदवार बनवलं आणि त्यानंतर सर्व नेतागण, दोघे खासदार, सगळे आमदार, सर्व दोघे डिस्ट्रिक्टचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष, जिल्हा परिषदचे अध्यक्ष, उपाध्यक्ष त्यांचे पदाधिकारी, प्रेसिडेंट बरोबर राहणारे सर्व पदाधिकारी, सर्व मतदार या लोकांनी मला मनापासून मदत केली
आणि त्यामुळे हे जे विजय आहे ते सर्व पदाधिकाऱ्यांच्या आणि मतदारांच्या आहे असं मी मानतो आणि त्यांनी चांगले मताने निवडून दिलं त्याबद्दल मी त्यांच्या प्रथम त्या सर्वांच्या आभारी आहे.